नमस्कार. मी आज खूप दिवसांनी रेसिपी टाकते, ते पण डाळ कशी बनवतात त्याची. आणि मी एवढ्या दिवशी खूप रेसिपी टाकली नाही आहे, कारण मला बरं नव्हतं, माझी दाढ दुखत होती म्हणून. तर आता बघूया मी डाळ कशी बनवते. ही मी डाळ शिजवून घेतली आहे, ती चांगली अशी जरा घोटून घ्यायची, छानपैकी अशी एकजीव करून घ्यायची. तर फोडणीसाठी मी लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, ओला नारळ आणि आता फोडणीसाठी मी मोहरी घालते. बघू शकता तुम्ही. मी उकडताना थोडं हळद, जिरं, हिंग घालते आणि हे लसूण छान असा लाल होऊ दे. बघू शकता लसूण छान लाल झाला. थोडासा हिंग, मधा कढीपत्ता, मिरची आणि मी फोडणीमध्ये कोथिंबीर घालते. कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की खूप छान होते. आणि मग टोमॅटो, ओला नारळ असं छान जरा 1 मिनिट परतून घ्यायचं फास्ट गॅसवर. बघू शकता असं छान परतून झालं. थोडीशी हळद, कारण मी त्याच्यामध्ये घातली आहे म्हणून. आणि एकजीव डाळ करून घ्यायची अशी घोटून. फोडणी बघू शकता डाळ कशी आहे. आणि मग आता चवीपुरता मीठ आणि हे पाणी आम्ही थोडी पातळ करतो. बघा डाळीला छान 10 मिनटं उकळून द्यायची. मग डाळ रेडी.